उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आमच्यासोबत यावं, त्यांना एक नंबर खुर्चीवरती बसवू असं आवाहन काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलंय। नाना पटोलेंनी 15 वर्ष विरोधी बाकावर बसावं असं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे। पाहूयात। तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले, त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी। कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदला बदल करत असतो म्हणून। भाजपसोबत जाऊन त्यांचे दोघांचेही हाल झाले असं नाना पटोले यांनी म्हटलेलं होतं। अजित पवार शिंदेंच्या जागेवर बसले होते असं नाना पटोलेंनी म्हणत टोलेबाजी केलेली आहे। भाजपमध्ये बरोबर जाऊन मी भाजपमध्ये गेले असं नाही म्हटलं, भाजपबरोबर जाऊन त्यांची फार वाताहत होत आहे ते आम्ही ते जवळून पाहतोय सभागृहात। त्यामुळे माझी त्यांना सल्ला अशी आहे की आपण पुन्हा सरकार बनवू, काँग्रेसकडे या तुम्ही। मुख्यमंत्री बनायची होड लागलेली आहे। अजितदादांनी परवा पाहिलं की आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या खुर्चीवर जाऊन बसलेत, त्यांनाही पहिल्या नंबरच्या खुर्चीवर जायचा वेळ लागलेला आहे। एकनाथ शिंदेला वाटते की माझ्यामुळे सरकार आली, मला दुसऱ्या खुर्चीवर टाकण्यात आलं, त्यामुळे त्यांची खुर्चीची हौस आम्ही दोघांची पूर्ण करून टाकू। त्यांनी आता सध्या 15 वर्ष विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने राबवली। त्यांनी आता सध्या 15 वर्ष विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने राबवली। त्यांनी आता सध्या 15 वर्ष विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने राबवली। त्यांनी आता सध्या 15 वर्ष विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने राबवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।